रामकृष्ण हरी. आज श्रावणी पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा आणि भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याला उजाळा देणारा रक्षाबंधनाचा पवित्र उत्सव. आजच्या दिवशी 3 गोष्टी प्रामुख्याने करायच्यात. एक, यज्ञोपवीत बदलणे. सागर ज्यांची उपजीविका आहे म्हणजे सागरावर जे काम करतात, पाण्यावर जे काम करतात, त्यांनी समुद्राला नारळ अर्पण करणे आणि बहिणीने भावाला राखी बांधणे, अशा 3 गोष्टींचा विशेष आजच्या दिवशी आहे. यज्ञोपवीत बदलणे म्हणजे जानवे बदलणे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 16 संस्कार सांगितले आहेत. त्यामध्ये एक संस्कार आहे उपनयन संस्कार. उप म्हणजे जवळ आणि नय म्हणजे जाणे. ज्या माध्यमातून गुरूंच्या जवळ जातात किंवा मुलांना घेऊन गेल्या जातं त्याला उपनयन संस्कार असं म्हणतात. आमच्या शास्त्रामध्ये खूप गोड असं लिहिलं की आईवडिलांपासून जो जन्म मिळाला तो पहिला जन्म आणि गुरूंच्या सान्निध्यामध्ये जाऊन विद्या ग्रहण करून जी व्यापक दृष्टी प्राप्त होते त्याला दुसरा जन्म असं म्हणतात. म्हणून जानवे घालणे, उपनयन संस्कार करणे म्हणजे हा दुसरा जन्म आहे, विचाराचा जन्म आहे, विद्येच्याद्वारे दुसरा जन्म आहे. आमच्याकडे ह्या सगळ्या संस्काराला खूप अगदी औपचारिक करून टाकलं आहे. बरेच लोक फक्त लग्नाच्या वेळी त्या अंगामध्ये ते धागे म्हणून ते जानवे घालतात. कशासाठी? लग्नासाठी नव्हे, विद्येचा अधिकार प्राप्त होण्यासाठी आपल्याकडे जानवं घातलं जायचं. आमच्याकडे असं म्हटलं आहे, जन्मना जायते शूद्रः संस्कारात द्विज उच्यते. जन्माला येत असताना प्रत्येक मनुष्य हा शूद्र आहे. शूद्र हा जातीवाचक शब्द नाही, तर शूद्र म्हणजे संस्कारविहीन, विद्याविहीन असा जो असतो त्याला म्हणतात शूद्र. परंतु गुरूंच्या सान्निध्यामध्ये गेल्यानंतर त्या जीवनाला आकार मिळतो आणि तो आकार मिळावा म्हणून हे उपनयन संस्कार अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये गुरुकुलामध्ये जात असताना, विद्यार्थी गुरूंच्या सान्निध्यामध्ये जात असताना पहिला जो संस्कार करून घेतला जायचा तो हा उपनयन संस्कार. हे जानवं घातलं आहे मग काय ते कायमचं घालूनच ठेवायचं का? हो, घालून तर ठेवायचं, पण मध्ये मध्ये ते बदलायचं, नाहीतर ते काळं कुठं होऊन जाईल ना. म्हणून आज तो ते जानवं बदलायचं आणि नवीन परत धारण करायचं, त्याचाही आजचा दिवस आहे. दुसरं महत्त्व, आज सागराच्या बाजूला राहणारे आपले मच्छीमार बांधव आहेत, कोळी आहेत. समुद्रावरच कायम विचरण करणारे, समुद्रावरच कायम फिरणारे, समुद्र ही ज्यांची उपजीविका आहे, रात्रंदिवस जहाजाद्वारे, होडीद्वारे समुद्रामध्ये जे आपलं अन्न शोधतात, त्या बांधवासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. किती विशालता आमच्या भारतीय संस्कृतीच्या आहे. या समुद्रातून आपलं अन्न मिळवण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये काहीतरी अर्पण करायचं, ही भावनाच विशाल आहे. आम्ही या निसर्गाकडून काही घेत असताना आपण अगोदर त्याला अर्पण करायचं आणि नंतर त्याच्यातून घ्यायचं. हा विचार आमच्याकडं लोप पावल्यामुळे निसर्गाला केवळ ओरबडण्याचं काम आपण करतो आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसतो की या वर्षीचा पावसाळा सर्वत्र नाही आहे. आत्ता नेपाळमध्ये भयंकर असा पूर आला की ज्याच्यामध्ये गावं वाहून गेलेत, मोठ्याल्या बिल्डिंग वाहून गेल्यात. कशामुळं? निसर्गाला केवळ आम्ही ओरबडतोय. आणि हवामान तज्ज्ञ तर असं म्हणतात की आता येणारा पुढचा काळ तर इतका भयानक आहे की जागतिक तापमान वाढलं आहे, वैश्विक वातावरण सगळं बदलून गेलं आहे. मोठे मोठे बर्फाचे जे पर्वत आहेत ते वितळायला लागलेत आणि मनुष्य जात, संपूर्ण मनुष्य समाज हा धोक्यामध्ये आहे. माणसाला ते कळत नाही आहे. परंतु केवळ ओरबडण्याची संस्कृती आमची नाही, तर अगोदर द्यावं आणि दिल्यानंतर त्यातलं काहीसं घ्यावं. म्हणून समुद्राच्या ठिकाणी काम करणारे, समुद्राच्या पाण्यावर काम करणारे अशा बांधवांनी आजच्या दिवशी, आता 4 महिने पावसाळ्याचे जे होते तोपर्यंत समुद्रामध्ये जाता येत नव्हतं. इथून पुढं समुद्रामध्ये जायचं, पण जाण्याच्या अगोदर आपल्या कुवतीप्रमाणे त्या समुद्राला नारळ अर्पण करायचं. मग त्याच्यामध्ये झाडाचं नारळ तर आहेच, परंतु त्याच्यापेक्षा वेगवेगळ्या धातूंचंही नारळ अर्पण करण्याची विधी आहे. नव्हे, तुमच्याकडे जर क्षमता असेल तर सोन्याचा नारळसुद्धा या समुद्राला अर्पण करायचा आणि नंतर पुढच्या कामाला सुरुवात करायची. कारण हे समुद्र ही आमची देवता आहे आणि देवता दिल्याशिवाय प्राप्त होत नाही. आमचे माऊली म्हणतात ना की तपे विण दैवता आणि दिधल्या विण प्राप्त, गुजे विण हित कोण सांगे.
अगोदर द्यावं लागतं, त्यानंतर प्राप्त होतं. अशी पवित्र भावनेचा दुसरा विधी आहे. आणि तिसरा विधी म्हणजे आजच्या दिवशी बहिणीने भावाला राखी बांधायची. ही राखी बांधणे म्हणजे केवळ धागा बांधणं नाही आहे, तर त्या बहिणीने भावाला सांगायचं की बंधू राजा, जगातील सगळ्यात पवित्र नातं जर कुठलं असेल तर हे भाऊ बहिणीचं आहे. दोन तरुण भाऊ बहिणी एकांतामध्ये राहत असताना सुद्धा त्या बहिणीला आपल्या तरुण भावासोबत सगळ्यात सुरक्षित वाटतं. कशामुळे? हा माझा भाऊ आहे. या रक्षाबंधनाच्या माध्यमातून बहीण सांगत असते, भाऊराया आता मी तुला राखी बांधते ना, याचा उद्देश असा आहे की तुझ्या जीवावर मी निवांत आहे. तुझ्या पाठीराख्यामुळे, तुझ्या पाठबोळामुळे मला जगात कुणाचीच भीती नाही, कारण माझी रक्षा करण्याचं व्रत तू घेतलं आहे आणि त्या व्रताची आठवण करून देण्याचा आजचा दिवस आहे. बहीण आणि भावाच्या अंतःकरणामध्ये परस्पर असलेलं सात्विक प्रेम, त्या प्रेमाला उजाळा देण्याचा आजचा दिवस आहे. तर भाऊसुद्धा अतिशय पराक्रमी असायला पाहिजे, रुबाबदार असायला पाहिजेत. त्या बहिणीला सुद्धा त्या भावाकडे पाहिल्यानंतर वाटायला पाहिजे की वाह, हा भाऊ माझं नक्की रक्षण करेल. परंतु आजच्या काळामध्ये काही समय बदलत चालला आहे. मुली जुडो कराटे शिकताय, मुली मजबूत बनताय आणि मुलं नाजूक बनण्याचा प्रयत्न करताय. खरं तर असं काही दिवसानं व्हायला नको की मुलांनीच मुलींना राख्या बांधाव्या आणि मुलींना सांगावं आमचं रक्षण करावं. कारण रक्षण करण्यासाठी बल असावं लागतं, परंतु आजच्या काळामध्ये ते बल नाही. एकच बल झालं की हातामध्ये मोबाईल घ्यायचा किंवा गाडीवर फिरायचं आणि काही विचार ठेवायचा नाही. असे भाऊ काय रक्षण करू शकणार आहे? अजून एक गोष्ट आहे, या रक्षाबंधनाच्या दिवशी एक पवित्र दृष्टी ती बहीण त्या भावाला दाखवत असते. भावाला जेव्हा ती कुंकू लावते तेव्हा ती सांगत असते की हा तुझा तिसरा डोळा आहे आणि या तिसऱ्या डोळ्याने जगामध्ये मलाच नुसतं बहीण मानू नको, तर जगातल्या इतर ज्या मुली आहेत त्यांनासुद्धा तू बहीण मान. तुझ्यासाठी एका मुलीची बायको म्हणून योजना केलेली आहे, परंतु ती बायको सोडली की बाकीच्या स्त्रिया तुझ्यासाठी आई आहे, बहीण आहे, अशी पवित्र दृष्टी देणारा हा सण आहे. आज आमच्याकडे शाळा कॉलेजामध्ये असं दिसतंय की व्हॅलेंटाईन डे जर असेल तर पोरांची गर्दी होती त्या दिवशी वर्गामध्ये येण्यासाठी. पण रक्षाबंधनासारखा जर सण असेल तर त्या दिवशी मुद्दाम होऊन मुलं गैरहजर राहतात. का बरं? कुठल्या तरी मुलींना माझ्या हातामध्ये ती राखी बांधायला नको आणि मला ती बहीण नको मानायला. किती अपवित्र ही दृष्टी आहे. का तर हा दृष्टिकोन स्त्रियांकडे पाहण्याचा अपवित्र दृष्टिकोन आहे. स्त्रिया भोग दृष्टीने बघू नये, तर ती पवित्र आहे, ती देवी समान आहे, ही पवित्र दृष्टी देणारी तर हा सण आहे. म्हणून आजच्या मुलांना सुद्धा हा पवित्रतेचा धागा लक्षात यावा आणि जगामध्ये ती पवित्रता नांदावी. आपल्या भारतीय परंपरेमध्ये अनेक बहीण भावाच्या जोड्या आल्यात. त्यामध्ये त्रेतायुगामध्ये शूर्पणखा आणि रावण या बहीण भावाचा उल्लेख मिळतोय. शूर्पणखा हे राक्षसीणच. रामचंद्र प्रभू, लक्ष्मण, सीतामय्या हे वडिलांची आज्ञा मान्य करण्यासाठी, वडिलांची आज्ञेची पूर्ती करण्यासाठी दंडकारण्यामध्ये आलेले आहेत. 14 वर्षाचा वनवास श्रीरामचंद्र प्रभू म्हणजे साक्षात मदनच तिथं प्रगट झालेला आणि रामचंद्र प्रभूंचं सौंदर्य त्या शूर्पणखेनं पाहिलं आणि सांगितलं, तुमच्यासारखा अतिशय शूरवीर महापुरुष आणि माझ्यासारखी जगातली काही सौंदर्यवतीमधली मी अग्रगणी आहेत. आपण दोघंच या घनदाट अरण्यामध्ये संसार थाटूया ना. तुमची ही जी बायको आहे तिला तर मी खाऊनच टाकते आणि तुमचा भाव आपल्या सेवेसाठी तर राहील. परंतु रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, या अरण्यामध्ये मी जरी आलो असलो तर मी भारतीय संस्कृतीचा शिलेदार आहे. भारतीय संस्कृती माझ्या अनुषंगाने चालणार आहे. एक बाणी, एक वचनी, एक पत्नी हे व्रत घेऊन मी आलो आहे. आणि मग तिनं ते सगळं मान्य न केल्यामुळे तिचे नाक कान कापले गेले आणि ही बहीण आपल्या रावणाकडे गेली. आपला स्वार्थ पूर्ण झाला नाही म्हणून रावणाला काहीतरी चुकीचं सांगून त्याची बुद्धी भ्रष्ट केली आणि सीतेचं अपहरण त्याला करायला लावलं. अशी बहीण की आपल्या भावाची बुद्धी तर नाश केली आणि त्याच्यामुळे रावणाच्या सगळ्या वंशाचा नाश झाला. अशी बहीण नको आहे आम्हाला. द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण आणि द्रौपदी ही एक बहीण भावाची एक जोडी डोळ्यापुढे येते. श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांचं रक्ताचं नातं नाही आहे, परंतु रक्ताच्या नात्याच्या बहिणीलाही जेवढं प्रेम श्रीकृष्ण भगवंताने दिलं नाही
द्रौपदीला काही अधिक प्रमाणाने दिलं आहे. हा किती गोड विचार आहे. अरे जो आपल्या बहिणीला बहीण मानतो त्याच्यामध्ये विशेष काय आहे, परंतु आपल्या समवयस्क एखाद्या सुंदरीला सुद्धा बहीण म्हणून जेव्हा तरुण पाहायला लागतो तेव्हा त्याच्या संस्काराचा कडेलोट, त्याच्या संस्काराचा परिपोष होतो. किती किती प्रसंगामध्ये श्रीकृष्ण भाऊ भगवंत धावून जातोय आणि द्रौपदीचं रक्षण करतोय. असं हे पवित्र नाट्य. आणि कलियुगामध्ये तर एक भाऊ बहीण अशी आहे की त्यांना जर डोळ्यापुढं ठेवलं तर हे नातं अमर होऊन जाईल. महाराष्ट्राला शहाणे करणारे श्रीकृष्ण भगवंताचाच अवतार संत श्री ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भगिनी मुक्ताई, आदिशक्ती मुक्ताई. किती हे पवित्र नातं. ज्ञानेश्वर महाराजांची छोटी भगिनी मुक्ताई आहे, पण या आळंदीमध्ये कुठलाही गुन्हा नसताना ज्ञानेश्वर महाराजांना इथल्या काही धर्ममार्तंड, तथाकथित धर्ममार्तंडांनी त्रास दिला आणि ज्ञानेश्वर महाराज ताटी लावून बसले. तेव्हा ही छोटीशी मुक्ताई म्हणते, ज्ञानोबा आपण ताटी उघडा. आपण ताटी लावून बसला तर या महाराष्ट्रामध्ये माणसं शरीराने माणसं असतील आणि वृत्तीनं जनावर होतील. या संपूर्ण मराठी भूमीला शहाणं करण्यासाठी आपण ताटी उघडा. माऊली ताटी उघडा आणि केवळ माझं रक्षण नाही तर संपूर्ण जगाचं रक्षण करा. म्हणून ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणणारी हे बघणे काय मोठा आशा आहे. खरी बहीण अशी म्हणते भावाला की बंधुराया, आज मी तुला राखी बांधली आहे, पण या राखी बांधित असताना माझी एकच तुला विनंती आहे, माझं रक्षण तर तू करच, पण माझ्याच रक्षणाची जबाबदारी आज तुझ्यावर नाही आहे. तर जगातल्या इतरही बहिणी आहेत, त्या बहिणीचीही रक्षा करण्याची वृत्ती तुझ्यामध्ये आली तर खऱ्या अर्थाने हा रक्षाबंधन सण सार्थक होईल. असा इतका पवित्र उद्देश देणारा हा उत्सव आहे. किती किती दृष्टिकोनातून, विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून उपनयन संस्कार, समुद्रावर काम करणाऱ्या व्यापाऱ्याच्या दृष्टिकोनातून नारळी पौर्णिमा आणि भाऊ बहिणीच्या नात्याला अमर करून टाकणारा हा रक्षाबंधनाचा उत्सव. हे उत्सव फक्त DJ लावून आणि बाहेर गोंधळ करून नाही, तर हे आपल्या मनामध्ये यावेत, अंतःकरणाची वृत्ती बदलावी आणि हे जग जगण्यास योग्य व्हावं, अशी या सगळ्या सणांची योजना आहेत. धन्यवाद. रामकृष्ण हरी.